वर्क फ्रॉम होम लॉकडाऊनमध्ये लागू केल्यानंतर वर्ष 2 वर्षानंतर परत ऑफिसेस चालू करणं, कारण ऑफिसेस बंद राहिले, ऑफिसेस मोकळं राहिले, तर त्याची एक परत इकॉनॉमी आहे. आणि वर्क फ्रॉम होम ज्यावेळेस केलं जातं तर त्या माणसाला स्वतःला घरची इलेक्ट्रिसिटी वापरायला लागते, नेटवर्क वापरायला लागतं, त्याचे ऑनलाईन एक्सपेन्सेस वाढतात किंवा तो फूड मागवत राहतो, ऑर्डर करत राहतो. म्हणजे त्याचं घरी असणंसुद्धा हे एक्सपेन्सिव्ह आहे. बघा, मॉनिटरी खूप जास्त बेनिफिट होईल असं त्याच्यातून नाही आहे. म्हणजे काय होणार आहे, एखाद्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय असेल, तो जर का पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असेल तर 1,000-2,000 रुपये महिन्याला. तो जर का स्वतःची प्रायव्हेट कार किंवा प्रायव्हेट व्हेकल वापरत असेल तर 4-5 हजार रुपये महिन्याला. हे एवढं त्याचं सेव्हिंग होणार आहे, त्याच्या अगेन्स्ट बाकीचे खर्च वाढणार आहेत. खूप जास्त सेव्हिंगमध्ये बेनिफिट नाही होणार त्याला त्याचा. पण त्याला ते एक कम्फर्ट मिळून जातं, त्याला ॲडिशनल वेळ मिळतो, त्या ॲडिशनल वेळाचा उपयोग करून तो स्वतःसाठी आणखीन बऱ्याच चांगल्या गोष्टी करू शकतो. बऱ्याच वेळा काय होऊन जातं, कॉर्पोरेटमध्ये एक टर्म वापरली जाते, वर्क लाईफ बॅलन्स. अच्छा. वर्क लाईफ बॅलन्सचा अर्थ हा राहतो की तुम्हाला कामाच्या नादामध्ये फॅमिली लाईफसाठी वेळ काढणं फार कठीण होऊन जातं. बरोबर. नाही, शहरामध्ये पुणे हो. मुंबईमध्ये तर अवघडच आहे. अवघडच आहे. वर्क फ्रॉम होममध्ये तुमचं हे वर्क लाईफ बॅलन्स जे आहे हे प्रॉपर साधलं जातं. बरोबर, खरं आहे. ही एक गोष्ट आहे. फायनान्शियली खूप मोठा बेनिफिट होईल असं नाही होणार त्याच्यात. अच्छा. आणि वर्क फ्रॉम होमचा अर्थ हा पण नाही होत की तुम्ही कायमचंच वर्क फ्रॉम होम करा. अच्छा. त्याच्यामध्ये स्टेजेस असतात, मी सांगितलं त्याच्याप्रमाणे, बरोबर. की तुम्ही आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस वर्क फ्रॉम होम करा, आठवड्यातून 2-3 दिवस हायब्रिड मॉडेल. हायब्रिड मॉडेल असतं. हायब्रिड मॉडेल. म्हणजे कुठचीच कंपनी 100% वर्क फ्रॉम होम देत नाही, नाही. पण बऱ्याचशा कंपन्या हायब्रिड मॉडेल चालवतात. नाही, पण आय टी कंपनी ज्या विस्तारल्या आणि मग पुण्यासारख्या ठिकाणी लॉकडाऊन नंतर ज्या आय टी कंपनी रेंटलवर घेतलेल्या होत्या, ते रेंट त्या बिल्डिंगवाल्यांचं किंवा त्या मालकांचं ते पण नुकसान झालं. म्हणजे ही सगळी इकॉनॉमी डिस्टर्ब होती. आपण नवीन मॉडेल आणतो, काही नवीन प्रयोग करतो, तर ते इकॉनॉमी अफेक्ट करते. होतं ना, म्हणजे काय होतं, एखाद्या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट होणार, दुसरे खर्च वाढत जाणार. म्हणजे इकॉनॉमी नाही इम्पॅक्ट होत, पण इकॉनॉमिक बॅलन्स शिफ्ट होतो. अच्छा. बरोबर. म्हणजे रेंटल यील्ड कदाचित कमी होऊन जातं. ज्या प्रॉपर्टीचं रेंट ₹1,00,000 महिन्याचं असेल, ती कंपनी सांगेल आम्हाला एवढी युसेज नाही आहे आता, एक तर तुम्ही रेंट कमी करा किंवा आम्हाला जागा छोटी करून द्या. बरोबर. नाही, म्हणजे मधल्या काळामध्ये पुण्याकडून बेंगलोरला खूप कंपन्या शिफ्ट झाल्या. म्हणजे हिंजवडीच्या ट्रॅफिकचा इश्यू झाला होता आणि तिथल्या अनेक कंपनी बाहेर शिफ्ट व्हायला लागल्या, हैदराबादला, बेंगलोरला. तर एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे, एवढा मोठा खर्च केलेला आहे, कुणी ना कुणीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि मग ते प्रॉब्लेममध्ये आले. तर इकॉनॉमिकल त्यांनाही प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपली एक इकोसिस्टीम तयार झालेली असते ती ब्रेकडाऊन होती.